through the Kuda caves. When we speak of rock-cut cave architecture in Maharashtra, names like Ajanta, Ellora, Kara immediately come to mind. But Maharashtra is home to over 1,500 caves, most of them Buddhist, and several significant sites like Kuda remain outside the public attention, often confined only to academic circles. These at Kuda mentioned Yavanas, donors associated with maritime trade, reminding us that Maharashtra's past was never isolated. It was both regional and international in character. Our objective was very clear: to bring Kuda into focus, not only for scholars or academicians, but also for students, young people, local communities, along with international readership. That has been treated as isolated disciplines. Our effort is to bring them into the public imagination so that our understanding of India's past becomes more complete, more rooted and more meaningful, shaping how we understand who we are today. This book is also a consolidation of earlier research. It offers an overview of prehistoric contexts, ports, political history, inscriptions, architecture, sculpture and associated sites, allowing Kuda to be understood within a broader Konkan landscape. Earlier this year, we presented part of this research at the World Archaeological Congress WAC 10 held in Darwin, Australia. Our paper, Buddhist Art of Kuda Caves and Kari. Shrikant Pathak, civil engineer with postgraduate training in Indology and a deep interest in Sanskrit, archaeology, Indian नमस्कार. इथे बसलेल्या पुस्तकप्रेमी, वाचक वर्ग, तज्ञ, प्रकाशक, सौदी सर आणि माझी टीम. इकोज ऑफ कोकण हे पुस्तक देताना आनंद होत आहे, कारण लेणी अभ्यासक ग्रुपचं हे पहिलं पाऊल आहे. आणि इंग्रजी का, तर मराठी पुस्तक याच वेळेस पब्लिश होणार होतं, त्याचं उत्तर चिन्ह देऊ शकेल. आणि अशी सुरुवात झाली की महाराष्ट्र समजून घ्यायचा. तर मग कसं समजून घेता येईल? प्रागैतिहासिक काळ समजून घ्यायला नुकतेच कातळ शिल्प किंवा जे काही उत्खनन झालं ते समजून घेता येतील, पण जो प्राचीन काळ आहे, अर्ली हिस्टॉरिकल पिरियड म्हणता येईल, तो समजून घ्यायला लेणीच समजून घ्यायला लागते. माझी या कामाची सुरुवात खरं तर खानदेशाच्या अभ्यासापासून झाली होती आणि खानदेशातील लेणी ज्या आहेत, अजिंठा, घटोत्कच, नाशिक, त्या समजून घेताना मला असं लक्षात आलं की ह्या लेणी फक्त बौद्ध लेणी नाही आहेत, तर हे इतिहासाचं मोठं साधन आहे. आणि मग कम्पॅरेटिव्ह स्टडी करण्यासाठी म्हणून मग मी आणि श्रीकांत आम्ही महाडची लेणी बघितली आणि मग लक्षात आलं की ह्या लेण्या, प्रत्येक लेणी वेगळी आहे आणि त्या लेणीत हा इतिहास दडलेला आहे. त्या जरी सारख्या वाटत असल्या तरी अगदीच वेगळ्या आहेत. कारण आणि मग पुढे आम्ही कुडा लेणी बघायला गेलो. कुडा लेणी बघितल्यावर असं लक्षात आलं की भूगोल आणि इतिहास हा अविभाज्य भाग आहे. फक्त लेणी आणि बौद्ध लिटरेचर किंवा त्यातील शिल्प, आर्किटेक्ट हे सगळं एक टिपिकल साचा होतोय. तर एक मोठा प्लॅटफॉर्म बघण्यासाठी आम्हाला तिथला भूगोल समजूनच घ्यायला हवा. आणि हा भूगोलच मानवी जीवनाला किंवा इतिहासाला आकार देत असतो हे लक्षात येत गेलं. कारण की लेणीच्या ज्या साईटवर आम्ही जेव्हा गेलो तेव्हा असं लक्षात आलं की लेणीत समोर दिसणारी जी चमचमती पाण्याची व्ह्यू होता, मांडाळ खाडी, उजवीकडे तळगड, डावीकडे डोंगर आणि दाट जंगल आणि समोर असलेले मिठागरे, मांडाळ नदी, तिच्यावरचा पूल आणि हे सगळं असं वाटत होतं की अरबी समुद्राला हे जोडत आहे, पण ते त्याच वेळी माणसांना आणि देशावरच्या माणसांना पण जोडत आहे. आणि देवाणघेवाणीतून मग काय संस्कृती उदयाला येते हे लक्षात आलं. त्यामुळे हा एक मोठा भौगोलिक पट मांडणं जरुरीचं झालं. आणि मग यातून जो इतिहास दिसत होता, एक सामाजिक, आर्थिक, राजकीय असा सगळा मोठा धार्मिक पट दिसायला लागला. आणि हे सगळं आम्ही जेव्हा चर्चा केली तेव्हा श्रेया, श्रीकांत, अनिता
आणि नवनाथ पण इथे आहे, कारण लेडीला भेट देताना नवनाथ स्पीकांचे ड्रायव्हर आहेत, पण ते ह्या टीमचे इंटिग्रल पार्ट आहे असं मी म्हणेन. आम्ही सगळं चर्चा करताना असं लक्षात आलं, तिथले काही ASIचे जे काही अधिकारी होते ते, की आम्हाला जे उमजलं आहे, समजतं आहे, ते आम्ही जगाला सांगायला हवं. आणि मग ती जगाला आम्ही कसं सांगणार, तर त्यासाठी मग ह्या पुस्तकाची आवश्यकता वाटली. इतर लेणीपेक्षा लेणी वेगळी कशी होती, तर ही लेणी 3 टप्प्यामध्ये होती आणि ह्या लेणी अत्यंत साध्या पद्धतीची होती. त्या लेणीमध्ये विहार जास्त प्रमाणात होते आणि एकाच लेणीत फक्त शिल्प आणि एक साधा स्तूप होता. प्रत्येक लेणीत मात्र गोल ठसठशीत ब्राह्मी लिपी शिलालेख लिहिलेले होते आणि हे शिलालेखांमध्ये जे उल्लेख होते ते कारागीर, शासक, स्त्रिया, बौद्ध भिक्खू ह्या सर्वांचे दानलेख दिसले. तेव्हा हे लक्षात आलं की ही लेणी एक समन्वयातून तयार झाली आणि एका गरजेतून तयार झाली. आणि हा समन्वय मला फार महत्वाचा वाटला, कारण ते कम्युनिटी एफर्ट्स मधून एक स्थापत्य जेव्हा तयार होतं तेव्हा तिथला समाज आपल्याला समजायला मदत होते. दुसरा पाठ ह्या पुस्तकातला आहे तो जिओ पॉलिटिक्स. यामध्ये बघताना अजून थोडी आधीचं वर्क आम्ही जेव्हा बघितलं तेव्हा लक्षात आलं की इथे असलेल्या ज्या डायनेस्टी होत्या, सातवाहन, मौर्य, आभीर आणि पर्टिक्युलरली महाभोजांच्या बाबतीत ते सातवाहनांचे मांडलिक होते एवढं समजलं गेलं. पण मांडलिक असताना असं लक्षात आलं की ते खूप पॉवरफुल राजे दिसत होते, कारण अमोल बनकर ज्यांनी आम्हाला तिथले शिलालेख आणि माहिती दिली, त्यांनी काही नाणी पण आम्हाला महाभोजांची दिली. त्यावरून असं लक्षात आलं की गुजरात ते खाली किनारपट्टी, कोकण किनारपट्टीपर्यंत हे महाभोज पसरलेले आहेत. आणि मग ह्या शिलालेखांमधून एक दुसरी गोष्ट उमजत गेली, ती म्हणजे या बंदरांमधलं जे आंतरराष्ट्रीय आणि आंतरराज्य पॉलिटिक्स आहे ते, आणि ह्या जलमार्गांवर आपला ताबा मिळवण्यासाठी, म्हणजे आपण नेहमी म्हणतो की व्यापारी मार्ग होता वगैरे, पण व्यापारी मार्ग काय देतो समाजाला आणि ते आर्थिक उलाढाली कशी होते आणि त्याच्यातून संस्कृती कशी बदलत जाते याचा एक मोठा हे आम्हाला याच्यातून मिळाला. हा सगळा पट एकत्र मांडण्याचा प्रयत्न म्हणजे हे पुस्तक आहे. हे पुस्तक तयार करताना अर्थातच शारीरिक आणि बौद्धिक श्रम करावेच लागले. मार्च महिन्यामध्ये सुद्धा कोकणात जे कडकडीत ऊन होतं त्या उन्हात तिथल्या कर्मचाऱ्यांशी गप्पा मारताना, तिथे डबा खाताना, सावलीसाठी आम्ही लेणीत जाऊन बसलो. तेव्हा असं लक्षात आलं की लेणी म्हणजे फक्त वर्षावासासाठी असा जो समज होता तो तसा नसून लेणीचा उपयोग प्रत्येक ऋतूत होत असावा. आणि तिथे खोदलेल्या पोढ्या, ज्याला पाण्याच्या टाक्या म्हणतात, ही गरज केवढी नैसर्गिक होती हे लक्षात आलं. आपण कोकण म्हटलं की सरधोपट मासे, खारावारा, समुद्र किनारा किंवा आंबा पोफळी असं म्हणून शोधून येतो, पण ह्या सगळ्या मध्ये जो इतिहास दडलेला आहे, मानवी जीवनाचे जे टप्पे लपलेले आहेत ते आम्हाला ह्या कुडा लेणीमध्ये दिसले. ह्या लेणीचा अभ्यास किंवा ह्या परिसराचा आधी केलेल्या अभ्यासात तज्ज्ञ डॉक्टर पुरुष दलाल यांनी तिथे मांदाड बंदरावर काही ट्रेंच घेतले होते, ट्रायल ट्रेंच. त्यांनी आम्हाला रिपोर्ट उपलब्ध करून दिला, त्यांचे मी मनापासून आभार मानते. अमोल बनकर यांनी वाचलेले त्यांना सापडलेले शिलालेख किंवा नाणी पण त्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिली, त्यामुळे त्यांचे पण कॉन्ट्रीब्युशन. इतर तज्ज्ञांनी जे लिहिलेले संशोधन लेख होते त्यांच्या कामाचं एक प्रकारे मला वाटलं हे संकलन करणं जरुरी आहे, म्हणून मला त्या सर्वांचे आभार मानायचे आहे. दुसरा एक मोठा पुढचा अभ्यासाचा टप्पा यात आहे की जे बंदर होते त्यांचा अभ्यास आणि मेरीटाईम आर्किओलॉजीतून काही गोष्टी उलगडू शकतील, तो एक मोठा अभ्यासाचा टप्पा हा पुढच्या संशोधकांसाठी. या लेणी खोदल्या त्या अनाम लोकांचे आभार मानायलाच पाहिजे. आमच्या टीममध्ये श्रेयासारखी तरुण मुलगी आल्यामुळे एक एनर्जी मिळाली, एक नवीन अप्रोच मिळाला आणि पुस्तकाचा एक साचा, एक फॉर्म तयार झाला. म्हणजे मी डॉक्युमेंट करत होती, मी लिहत होती, मी ड्राफ्ट तयार करत होती, पण त्याला एक शेप देण्याचं काम श्रेयाने केलं, त्यामुळे मी श्रेयाचे आभार मानते आणि पुढचं आमचं काम होत राहील ही पण ॲश्युरन्स देते. आणि मी चिन्मयचं स्पेशली आभार मानते, कारण चिन्मय म्हटलं की मॅडम तुम्ही लिहत राहा, मी पब्लिश करत राहील.
आणि पुढचे आमचे पितळखोळा मराठी आणि इंग्रजी, कुडाचं परत मराठी आणि अजून मी काही बायोग्राफी लिहिली आहे ते पुस्तकं येत राहतील. आता मगाशी कोणी राखी गडीचा उल्लेख केला तर मला सांगायला आनंद वाटेल की राखी गडी विषयी मराठी पुस्तक चेंबर आमचं खपतंय. तर हा सगळा उद्योग झाला. ह्यामध्ये जे कातळ शिल्प आणि उत्खननातून जे मिळालं आहे ते प्री हिस्ट्रीत मला थोडंच मिळालं, ते मी डॉक्युमेंट केलं आहे आणि पुढे तो अभ्यास होत राहील. आणि प्री हिस्ट्रीत अजून कोकणात बऱ्याच गोष्टी आहेत ते असं दिसतंय समोर, पण तो एक अभ्यास पुढच्या अभ्यासकांसाठी. लेणीच का हा एक प्रश्न होता. तर लेणी बघताना मला असं जाणवलं, लेणी कोरताना तो एक नैसर्गिक दगड, तो दगड जो माणूस कोरतो आणि तिथे एक लेणी बनवतोय, घर बनवतो असं म्हणूया आपण, तो म्हणजे आपल्याला एक अभ्यासकांना दिसणारा निसर्ग आणि माणूस यांचा एक लढा आहे. आणि त्या लढ्यात तो माणूस सतत विजय मिळवतो आणि हा विजय मिळवतो किंवा त्या परिस्थितीवर मात करत जातो आणि पुढे जात जातो. आणि हाच खरं मला वाटतं मानवी जीवनाचा इतिहास आहे. त्यामुळे इतिहासाविषयीचा जो गैरसमज होता तो मला वाटतं हा लेणीने आमचा थोडा दृष्टिकोनच बदलला. हा प्रवास म्हणजेच खरा इतिहास आहे. बाकी सगळं मी पुस्तकात लिहिलं आहे, तुम्ही वाचू शकता. अजून एक महत्वाचा मुद्दा मला ह्या लेणीच्या बाबतीत जाणवला, तो म्हणजे ह्या लेणीत असलेली युनिटी आणि डायव्हर्सिटी जी इतिहासपूर्व इसवी सन पूर्व 200 ते इसवी सनाच्या 6व्या शतकापर्यंत दिसत राहते. यामध्ये काही लोक असं म्हणतात की सर्व लेण्या तर सारखं आहे, वेगळं काय आहे. तर यामध्ये जो मॅक्झिमम कॉमननेस दिसतो पण डायव्हर्सिटी पण दिसते, ती का आहे. तर प्रत्येक लेणी वेगळी, वेगळ्या काळात, वेगळ्या प्रदेशात, वेगळ्या समाजात कोरली गेली आणि ती वेगळ्या संस्कृतीची प्रतिनिधित्व करते. आणि हेच समाजाचं आणि संस्कृतीचं आपलं देणं आहे असं मला वाटतं. धन्यवाद. कार्यक्रमाची सुरुवात कशी होते जेव्हा ती कार्यक्रम बनवतो त्यामध्ये सर्वांनी त्यापूर्वी संपूर्ण ती जी प्रोसेस होती ती सांगितली आणि ती सगळ्यांना एकदम सोप्या भाषेत तिने सांगितली, त्यांना सोपं झालं. त्याबरोबर चिन्मयचे आभार, कारण मी आता फेसबुकला गेल्या वर्षी पोस्ट टाकली होती, त्यामध्ये आता पुस्तक आमचं होतं असं त्यात लिहिलं होतं मी. ते पुस्तक आज म्हणजे जन्माला आलं. 9 महिन्यापेक्षा जास्त काळ गेला, पण पुस्तकाची प्रक्रिया अशीच असते की त्या तयार होण्याचा काळ आणि प्रकाशित होण्याचा काळ. तर तुझे आभार. आणि पुढची जी आमची पुस्तकं आहेत ती अशीच तुझ्यातर्फेच होतील. आणि आत्ता एक सरांशी बोलताना एक आमचा विषय झाला की आम्ही आता कोकणातली लेणी घेतो. कोकणच्या बरोबर पुण्याच्या मध्ये काही लेणी आहेत, पुण्यामध्ये काही गोष्टी आहेत. तर आधीच एक पुस्तक आलं आहे, तसं काही काही निश्चित गोष्टींवरती पुस्तकं नाही आहेत. तर त्यातली एक आता मी फेब्रुवारीमध्ये आमचं एखादं तयार केलं आणि आपण ते लवकरात लवकर आम्ही तुला पब्लिश करण्याकरता फिल्म आहे ते तुला आत्ता इथे आठवण देतो आहे. काम करणाऱ्या श्रेया आणि सरला आणि मी सांगतोय त्यांच्यावर आपणा सर्वांचं धन्यवाद. कारण उपस्थिती जी असते ना तीच आम्हाला पुढे काहीतरी करण्याकरता प्रेरणा देते.